मदर्स किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आज घरी पाव तयार करणार आहे। तर कशा पद्धतीने करणार आहे ते आता बघा। हे बघा, हे वाटीनं मी 1.5 कप दूध घेणार आहे। 1.5 कप दूध घेतलं, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे साखर घालणार आहोत। 1 चमचा ईस्ट घालायचे। ऍक्टिव्ह ईस्ट हे दुधामध्ये घालून 5 मिनिटं ठेवायचं। तर दूध हे कोमट करून घेतलं, जास्त गरम नाही आणि थंडही नाही। तर आता हे 5 मिनिटं असंच राहू द्यायचं। आता आपलं हे ईस्ट तयार झाले। आता आपण याला मळायला घेऊया। तर हे आपण याच्यामध्ये घेणार आहोत, मोठ्या भांड्यात घेणार आहोत। आपल्याला व्यवस्थित भिजवता आलं पाहिजे। तर आपण 3 वाटी मैदा घेणार आहोत। अर्धा चमचा मीठ घालायचे। त्याला सगळं मिक्स करून घ्यायचं। पाव वाटी तेल घालायचं याच्यामध्ये आणि छान मळून घ्यायचं तेलामध्ये। आपला डो तयार झालाय, सगळं तेल आटले, छान तयार झालाय। आता याला झाकून आपण 40 मिनिटं ठेवणार आहोत। आता आपण याला 40 मिनिटं असंच झाकून ठेवणार आहोत। आता हे 40 मिनिटं झालेत। आपण बघा कशी हवा भरली याच्यामध्ये। तर आपण आता याला थोडंसं अजून मळून घेणार आहोत। तेल किंवा आपण बटर घेऊ शकता। थोडंसं तेल घ्यायले। याला मळणं आवश्यक आहे खूप, कारण याच्यामधली पूर्ण हवा आपल्याला बाहेर काढायची आहे। आता आपण हे छोटासा गोळा घ्यायचा आहे, त्याला असं मधल्या साईडनं घेत राहायचं, कारण काय आपल्याला पाव फुगवायचे चांगले। तर हे असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, असे सगळे तयार करून घ्यायचे गोळे आपल्याला। लावून घ्यायचं सगळीकडनं, कारण आपले जे पाव तयार होतील तर ते चिटकणार नाहीत मधून। आणि मैदा भुरभुरायचा थोडासा। तर हे तयार झालं आपलं। आता याच्यामध्ये आपण पावचे जे गोळे तयार केले ते ठेवणार आहोत। आता हे पावचे गोळे जे आपण आहे ते केलेले तयार, ते अर्धा तास असे झाकून ठेवायचे। तर याला वरती असं वल्ला कपडा टाकायचा, कारण हे कोरडे होऊ नये आणि कडक होऊ नये, त्याच्यामुळं असं झाकून ठेवायचं अर्धा तास आपण। आता आपले हे बघा कसे टम फुगलेत। आता याला वरतून आपण दूध लावणार आहोत, किंवा साय फेटून ती पण लावू शकतात। दूध लावल्यामुळं काय होतं, वरचा भाग हा लवकर गरम होत नाही, आतून शिजल्या जातात व्यवस्थित। त्याच्यामुळं वरतून थोडंसं दूध लावायचं आणि छान दिसतं पण। तर सगळ्याला लावून घ्यायचं पावला आणि वरतून तीळ टाकायचे। हे ऑप्शनल आहे, तिळामुळे छान दिसतात अजून। आता याला आपण शिजायला ठेवणार आहोत। बेक करायला पूर्ण झाकून टाकायचं। 40 मिनिटं झालेत, आपण उघडून बघू। मस्त झालेत पाव आपले। आणि चाकू टाकून पाहते आपले शिजलेत का। हे बघा, चाकूला बिलकुल लागलं नाही, म्हणजे शिजलेत आपले पाव। थोडा वेळ झाकण टाकून असे ठेवून देऊ आपण। तर पाव आपले आता थंड झालेत, आपण याला आता काढू। हे बघा कसा छान गोल्डन कलर आलेला आहे याला। आता आपण याला वेगळं करून बघू। बघा एकदम सॉफ्ट मस्त झालेत पाव। बिलकुल कडक नाही, काही नाही, एकदम मस्त नरम छान पाव तयार झालेत। करून पहा तुम्ही पण घरच्या घरी पाव।